मंडळी, आज रामजन्म म्हणून रामकथा ऐकायची. रामकथा अतिशय प्रसिद्ध आहे. राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, गाती भक्त जन आवडीने, गाती भक्त जन आवडीने, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा, राघवाची कथा. राघवाच्या गुणा न दिसे तुलना, राघवाच्या गुणा न दिसे तुलना, कैलसीचा राणा, कैलसीचा राणा लाचावला, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा, राघवाची कथा. देवाचे मंडन भक्तांचे भूषण, देवाचे मंडन भक्तांचे भूषण, धर्म संरक्षण राम एक, धर्म संरक्षण राम एक, राघवाची कथा. रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे, रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला, कथा निरूपणे जन्म गेला, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा, राघवाची कथा, राघवाची कथा, राघवाची कथा. चमत्कारिले चित्त हे रामगुणी, उठे कीर्ती वाखाणिता प्रीती दोणी, रघुनायका सारिखा देव नाही, रघुनायका सारिखा देव नाही, क्रिया पाहता चोखडी सर्व काही. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, आज रामजन्म. आदर्श पुरुषाला लागणाऱ्या 60 गुण असतात. आदर्श पुरुषाला 61वा गुण श्रीरामांच्याकडे आहे आणि तो म्हणजे मर्यादा. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हटलं जातं. एकमेका द्वितीय राम श्रेष्ठ. सर्वसामान्य जनाच्या रामकथेचा मनामध्ये रामकथेचा प्रभाव वर्षानुवर्षे आहेत. असं म्हणतात ना की यावस्यासंती गिरया सरितश्च महीतले, तावद् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यते. असं आहे की रामचरित्र वेगळंच आहे. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकमक्षरं पूसा महापातकनाश. रामचंद्राचे चरित्र जे एक एक अक्षर जरी घेतलं तर ते पापाचा नाश करणार आहे. असं हे रामदास स्वामींचा हा अभंग. आणि रामदास स्वामींनी सांगितले की रामकथा ही श्रेष्ठ, रामकथा श्रेष्ठ. आणि म्हणून आज आपण रामकथेचे गायन करतोय, रामकथाचे कीर्तन करतोय. काय झालं, पृथ्वी तलावर सर्वत्र ऱ्हास होऊ लागला होता. सज्जनांचा कोणी त्राता उरला नव्हता. असुरांचे प्राबल्य वाढलेले होते. धरणी माताला त्राही 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 करून सोडलेलं होतं. अहो, सत्याला कोणी वाली उरला नव्हता.
स्त्रियावर अत्याचार होत होता. धार्मिक कृत्यांचा उच्छेद होत आहे. धरणी माता अगदी हीन दीन झालेली आणि ती काय करावं तिला सुचत नव्हतं. रडत 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 ती ब्रह्मदेवाच्या दरबारात पोचली. गोरूपाने भूमी ब्रह्म्यापाशी जाय, गोरूपाने भूमी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत से, गोरूपाने भूमी ब्रह्म्यापाशी जाय, गोरूपाने भूमी ब्रह्म्यापाशी जाय, दिधलासे त्रास मुनी लागी सर्वा, दिधलासे त्रास मुनी लागी सर्वा, न पूजिती तेव्हा देवा कोणी, गोरूपाने भूमी ब्रह्म्यापाशी जाय, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेणे, गोरूपाने भूमी ब्रह्म्यापाशी जाय, ब्रह्म्यापाशी जाय, ब्रह्म्यापाशी जाय. ही नदीन झालेली अशी गायीसारखी झालेली अशी भूमाता रडत रडत ब्रह्मदेवाला सर्व कथन करीत आहे, सांगत आहे. रावण, कुंभकर्ण, सुबाहू, मारीच यासारख्या दैत्याने ग्रस्त झालेली होती. ही भूमाता ऋषी मुनीसह देवांना सांगते, म्हणते की यज्ञ मोडतायत, रावणाने या राक्षसाने अतिशय त्रास देत आहे. देवा काहीतरी बघा, शुभ गोष्टीला काही थाराच मिळत नाही आहे, यज्ञ होत नाहीत, धार्मिक कृत्य होत नाहीत. राहे न कोठेची शुभाशी थारा, न मान राहे गुरुदेव विप्रा, न विष्णू भक्ती जप यज्ञ दान, स्वप्नी कोठे न श्रुती पुराण. त्या रावणाने कुबेरावर स्वारी करून लंकेचं राज्य मिळवलं, देवावर स्वारी करून त्यांना सळो की पळो करून सोडलं, नवग्रहांना त्याच्या सिंहासनाखाली पालथं घातलंय, यज्ञाचा विध्वंस केलाय, अगदी दुष्ट दैत्य मारलेत, दुष्ट दैत्य माजले, अधर्म कृत्य वाढले, प्रजाजनासी पीडिले, दुर्जनासी पोशिले, अभक्ष भक्ष भक्षुनी धर्मगंत जाळिले, यज्ञ कुंड दंसुनी हवीर द्रव्य उधळले, हवीर द्रव्य उधळले. आता यातून मार्ग काढायचा तर भगवान विष्णूकडे जा, मी काहीच करू शकत नाही असं ब्रह्मदेवाने सांगितलं. पृथ्वीचं रक्षण करण्याचं काम तर विष्णूंच्याकडे आहे. म्हणून भगवान विष्णूकडे सगळे निघाले, विष्णूंची प्रार्थना केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हे लोकनायका, या संकटातून आमचे रक्षण करा. उच्छाद मांडला या राक्षसाने, विधिवराने हे पुष्ट झालेले आहेत, यज्ञाला थारा नाही, कशाला नाही. देवा आमचं रक्षण करा. तेव्हा श्री विष्णू प्रसन्न झाले, त्या प्रार्थनेत ते प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, मुनीनो सुरानो त्याच्या भीती सारी, मुनीनो सुरानो त्याच्या भीती सारी, तुम्हासाठी मी होय मनुष्यावतारी, तुम्हासाठी मी होय मनुष्यावतारी, मदवशास वे सूर्य वंशात जन्म, सुविख्याती घेईन मी पूर्ण काम, मुनीनो सुरानो त्याच्या भीती सारी, मुनीनो सुरानो त्याच्या भीती सारी. सगळी भीती नष्ट करा, घालून द्या. मी तुम्हाला आशीर्वाद देतोय, मी तुमच्यावर कृपा करतोय. पूर्वी कश्यप आणि आदिती यांना मी
आशीर्वाद दिला होता की मी तुमच्या उदरी जन्म घेईन. तेच आता अयोध्येचे राजा आणि दशरथ आणि कौसल्य हे आहेत. पूर्वजन्मीचे कश्यप आणि आदिती त्यांच्या उदरी मी जन्म घेणार. शेष म्हणजे लक्ष्मण, शंख म्हणजे भरत आणि चक्र म्हणजे शत्रुघ्न हेही जन्म घेतील. ते माझे बंधू होतील. जनक कन्या जानकी होईल. देवसमूहानी वनचर व्हावं आणि रघुकुलोत्पन्न राम होऊन रणांगणावर मी दुष्टांचा संहार करीन, रावणाचा संहार करीन, तर लोकांचे रक्षण करीन. मंडळी, अशीच काही काही दिवस लोटले आणि त्यानंतर शरयू नदीच्या काठी अयोध्या नावाची नगरी होती. कोसल देशातील या नगरीचा राजा होता दशरथ. दशरथ म्हणजे 10 इंद्रियावर ताबा असलेला असा दशरथ. या नगरीचे वर्णन गदी माडगुळकरांनी केले बघा. शरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. घराघरावर रत्न तोरणे, अवती भवती रम्य उपवने. त्यात रंगती नृत्य गायने, त्यात रंगती नृत्य गायने. मृदुंग वीणा परी नादती, अलका नगरी परी अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. ही अयोध्या, अयोध्या म्हणजे युद्ध करून जिंकण्यास कठीण अशी ही अयोध्या आणि आपले नाव सार्थ करणारी होती. या नगरीचा राजा दशरथ. ही अयोध्या नगरी कोसल देशमुखात 12-13 योजन लांब. राजमार्ग होते, उपवन होते, सुबत्ता होती, अलका नगरीसारखी सुंदर होती. शूर, क्षत्रिय, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष असा हा दशरथ राजा होता. त्याला 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. सगळी सुख होती, काय नव्हतं विचारा. पण पोटी संतान नव्हतं, राज्याला वारस नव्हता आणि त्यामुळे उदास दुःखी अशा. कौसल्या राणी तर सतत दुःखी असायची, चिंताकुल असायची. अहो, पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र म्हणतात. पुत्र नाही तर काय उपयोग? स्वर्गलोकाची प्राप्ती नाही. सर्व सुख असून सुद्धा सुखनेदी राजभुवन, सुखनेदी सिंहासन, सुखनेदी भोगस्थान, सुखनेदी मान सन्मान असं वाटू लागतात. दिवसा कसा बसा गावात वेळ जायचा, पण रात्र मात्र खायला उठायची, तगमग तगमग व्हायची. पहाटे पहाटे डोळा लागला. एकदा पहाटे डोळा लागला असताना दशरथ राजाला एक स्वप्न पडले. स्वप्नाची ते पडले दशरथा, स्वप्नाची ते पडले. 2 पुरुषा आपण वदिले, 2 पुरुषा आपण वदिले. एक स्त्रियेशी जीवे मारिले, वसिष्ठासी कथिले दशरथा. स्वप्नाची ते पडले दशरथा, स्वप्नाची ते पडले दशरथा, स्वप्नाची ते पडले. स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये 2 पुरुषांना आपण मारलंय आणि एका स्त्रीला तर जीव मारलंय. अतिशय वाईट वाटलं. सकाळी उठल्यानंतर ताबडतोब ते वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले. त्यांना वनात जाऊन हे सर्व सांगितले. वशिष्ठ ऋषींनी त्यांना उपाय सांगितला. 3 पशूची शिकार करायला सांगितलं. स्वप्नाचा दोष दूर करण्यासाठी राजा शिकारीला गेला. दिवसभर शिकारीसाठी भटकला. इथं तिथं तिथं तिथं.
अहो संध्याकाळ व्हायला आली. दमला थकलेला राजा शिकार काही मिळाली नाही आणि तळ्याजवळ असलेल्या एका झाडाजवळ बसला. वाटलं संध्याकाळी पाणी प्यायला एखादं प्राणी येईल तर आपण बघू. आणि नेमकं त्याच वेळे वनामध्ये काय झालं होतं, तेव्हा कावडीत बसून एक श्रावण नावाचा मुलगा होता. त्या श्रावण मुलगा तो आपल्या मात्या पित्याला काशीला घेऊन निघाला होता. चालता चालता कावडीमध्ये आईवडील बसवलेले. तहान लागली त्यांना. तहानेने अगदी व्याकुळ झाले होते. ते आईवडील तरी कसे होते सांगा. ते तहानेने व्याकुळ रुद्ध झाले, तहानेने वृद्ध झाले म्हणून ते पुत्रास बोलईले, थांब येते शोधून जरा पाही, थांब येते शोधून जरा पाही. नृपा लागी तृषा लागी अनिवार आम्हा लागी, तृषा अनिवार आम्हाला लागी. रावडा बाळा, आम्हाला अतिशय तहान लागली आहे बाळा, तू आमच्यासाठी पाणी आणशील का? आम्ही इथं झाडाखाली थांबतो, असं ते म्हणाले. आणि झाडाखाली तिथं तर श्रावणाने त्यांना तिथं ठेवलं. पाणी शोधायला बाहेर श्रावण पाणी शोधायला बाहेर पडला. इकडं तिकडं बघतोय, कुठं पाणी दिसतंय का, पाणी दिसतंय का. जवळच अंतरावर ते तळं दिसलं आणि त्यामध्ये त्यांनी आपला तो कमंडलू होतं ते बुडवलं. बुडबुड 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 आवाज आला. राजा जवळच्या झाडावरच बसलेला होता. शब्दवेधी बाण मारण्यात पटायत असलेला राजा, आणि त्याला वाटलं की शिकारच आली. आणि म्हणून त्यांनी अंधारातच, तिने संध्येचा अंधार होता, आणि अचूक बाण सोडला. आणि तेवढ्यामध्ये हे आई गे दीर्घ पोडुनी हाक, तो पडला जाऊनी लोक. हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी. आसवे आणुनी नयनी तो वदला हा हंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बारा, मी पापी कारण बाणाने नेमका वेध घेतला. ऐ गो, मेलो मेलो देवा, अशी करून आरोळी ऐकली. मात्र राजाच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. वृद्ध अंध आई माता पित्यांना काशीला नेणारा तो श्रावण बाळ जिव्हारी बाण लागून रक्ताच्या थारोळ्यात घेऊन पडला. तो ब्राह्मण पुत्र म्हणाला. राजा धावत धावत त्याच्यापाशी आला. तो ब्राह्मण पुत्र म्हणाला की राजा, तू शोक करू नकोस. माझे माता पिता तानेने व्याकुळ झालेत, त्यांना थोडं पाणी मात्र दे बाबा. एवढे बोलणे ऐकलं आणि त्यांनी पाण्यात सोडले, प्राण सोडले. दशरथ राजा तो तुंबा घेऊन वृद्धाकडे गेला. चाहूल लागल्याबरोबर श्रावणाचे आईवडील म्हणाले, आणलंस का रे पाणी बाळा? श्रावणा, तू बोलत का नाही रे? आमच्यावर रागवलास का रे? बोल ना तू रे श्रावणा, तू बोल ना. काहीतरी रे बोल श्रावणा, काहीतरी रे बोल. आई बाबा बाबा आई, आई बाबा बाबा आई. हाक तुझी ऐकूनी कानी, तव शब्दाविण व्यर्थची हे जल, तव शब्दाविण व्यर्थची हे जल. तृषा आमुची फूल श्रावणा, काहीतरी रे बोल बाळा,
काहीतरी रे बोल बाळा, काहीतरी. अरे बाळा बोल ना, काय रे, बोल ना, काय उशीर झाला का रे. पण राजाने काही न बोलता त्यांच्या हातात तो पाण्याचा तुंबा देण्याचा प्रयत्न केला. पण ते पुन्हा पुन्हा विचारत होते की तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. मग मात्र राजाने सगळी घटना सांगितली आणि त्यांना कळले की आपला श्रावण मृत झाला आहे. राजाच्या बाणाने तो मृत झाला आहे आणि त्यांचा शोक अनावर झाला. दुःखाने आक्रोश करू लागले, संतापाने शाप दिला. प्राणांतकाळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करिता मरशील ऐसा. ऐसे वधून त्यजिले निज देश त्याने, राजा मने बहुहर्ष विषाद माने. शापवाणी ऐकली मात्र दशरथ अगदी हतबुद्ध झाला. काय करावं त्याला सुचत नव्हतं. दुःख करावं का आनंद मानावा. हर्ष विषादासह तो म्हणजे काय, एक ती आपल्याला मूल होणार, ही एक हर्षाची किनार होती ना. आपल्या हातून तिघाचा वध झाल्याची बातमी त्याने वशिष्ठ मुनींना जाऊन सांगितली. वशिष्ठ मुनीने आता राजाला सांगितलं की राजा, तुला पुत्र होणार हे नक्कीच. पुत्र कामेष्टी नावाचा तू यज्ञ कर आणि त्यासाठी यज्ञासाठी विभांडक ऋषींचा मुलगा जो आहे ऋष्यशृंग मुनी, त्यांना तू बोलव. आचार्य म्हणून त्यांना आमंत्रित कर. ऋष्यशृंग हे अतिशय पितृभक्त होते. सतत तपश्चर्येमध्ये असत. अगदी पूर्णपणे वैराग्य. त्यांना अयोध्येला आणणं काही कठीण सोपं नव्हतं आणि या कामी त्यांनी इंद्राने त्यांची मदत केली. आपल्या अप्सरा पाठवल्या, त्यांना अयोध्येत आणवलं आणि मग ते आल्यानंतर काय अयोध्येमध्ये त्यांचं उत्तम स्वागत झालं. गुढ्या तोरणं उभारली, सिंहासनावर त्यांना बसवलं, पूजा केली, स्वागत केलं आणि आपली मानलेली मुलगी शांता हिच्याबरोबर दशरथाने त्यांचा विवाह लावून दिला. आणि मग त्यांनी सांगितलं की आता अगोदर अश्वमेध यज्ञ करावा लागेल. अश्वशृंगारून सुंदरसं सैन्य असा पाठवला जायचे आणि संपत्ती गोळा करून आणायची आणि मग पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा असतो. शरयू नदीच्या काठी आता मात्र विस्तीर्ण मंडप घातला होता. विविध ऋषीमुनींना, राजे लोकांना आमंत्रण दिलं होतं. राजाने आपल्या तिन्ही राण्यासह यज्ञाची दीक्षा घेतली. देवदेवतांना आवाहन केलं, त्यांचे आविर्भाग दिले. आहुतीवर आहुती दिल्या जात होत्या. ब्राह्मणांना षड्रसांचे भोजन दिले गेले. सुवर्ण दक्षिणा दिली. ऋषी, ब्राह्मण, देव सगळे तृप्त झाले. पूर्णाहुती झाली. श्रद्धापूर्वक केलेल्या होमातून त्यावेळेला दिव्य, तेजस्वी, कांतिमान असे अग्निनारायण प्रगट झाले. त्यांच्या हातात पायस असलेली एक थाळी होती. ते म्हणाले, दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान, तुझ्या यत्नी मी प्रगट झालो, तुझ्या यत्नी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान दशरथा घे हे पायसदान पायसदान. राण्या करतील पायस भक्षण, उदरा होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान. दशरथा करात घेही सुवर्ण थाली, दे राण्यांना क्षीर आतली. कामधेनुच्या दुग्धा परी ओजतीचे बलवान. दशरथा हे घे पायसदान पायसदान. या दानाला या दानाहुनी अन्य नसे उपमान.
खरंच किती सार्थ शब्द गदिमांनी वापरलेत. राजाने अग्निनारायणाला वंदन केले. अग्निनारायण अंतर्धान पावले. यज्ञाची समाप्ती झाली. यज्ञदेवता तृप्त झाल्या. सर्वजण परतले. राजाने तिन्ही राण्यांना तो प्रसाद दिला. रामायणानुसार, वाल्मिकी रामायणानुसार कौशल्याला अर्धा भाग, सुमित्रेला अर्ध्यातला अर्धा, तर उरलेल्या भागाचे 2 वाटे करून कैकेयीला दिला व पुन्हा एक भाग तो सुमित्रेला दिला. राण्यांनी तो प्रसाद म्हणून भक्तिभावाने ग्रहण केला. तिघीही गर्भवती राहिल्या. राजाला, अयोध्यावासियांना अत्यंत आनंद झाला. वसिष्ठ मुनी राजाला म्हणाले, राजा, गर्भवतीचे डोहाळे विचारायचे असतात. मग पहिल्यांदा राजा कैकेयीकडे गेला. आधीच सौंदर्यवती, गर्भारपणाचं तेज चढलेलं. सखे, काय तुला हवेसे वाटते? राजाने विचारलं. तर ती म्हणाली, माझा होणारा पुत्र सिंहासनाधिष्ठित व्हावा. राजाला हे ऐकून राजा अगदी खिन्न झाला. राजा पुन्हा सुमित्रा राणीकडे गेला. तिचे डोहाळे विचारले. सुमित्रा म्हणाली, कौसल्याच्या नंदनाचीच सेवा माझ्या पुत्रा देई हा नित्यमेवा. माझ्या पुत्राने कौसल्या राणीच्या पुत्राची सेवा करावी. राजाला खूप आनंद वाटला. हाच मला मेवा आहे. राजा राणी कौसल्याच्या महालात गेले. सारा महाल तेजाने व्यापून गेलेला होता. कौसल्या राणीच्या मुखमंडलावरचे तेज पाहिलं आणि राजा अगदी थक्क झाला. अहो, जिच्या उदरी साक्षात ब्रह्मांड नायक भक्त कैवारी भगवंत जन्माला येणार, तिची कांती कशी असेल? ती देहभानावर असेलच कशी? असं होतं. राम रंगी रंगले मन हे, राम रंगी रंगले. कौसल्या रामरंगात रंगून गेली होती. ध्यानी मनी स्वप्नी राम होता. कौसल्या काहीच बोलत नव्हती. म्हटल्यावर राजा घाबरला. ती म्हणत होती. पुन्हा ती म्हटली, मी रावणाचा वध करेन, मी सागरावर सेतू बांधेन. राजाला हे ऐकून आनंद झाला. सर्व प्रकार त्यांनी वसिष्ठ मुनींना सांगितलं. ते म्हणाले, राजा, तुझं भाग्य थोर बरं, पुरुषोत्तम तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. राजाने कौसल्या राणीला विचारलं, आज मला सांग तू राणी ग, काय हवे ते मनी. राणी ग, काय हवे ते मनी. दुष्टांचा संहार कराया, परित्राण साधूचे मावा. आदर्श पुत्रा जन्मही द्यावा, इच्छा अंतर्मनी. सांग तू काय हवे ते मनी. सांग तू काय हवे ते मनी. राणीचे डोहाळे ऐकून राजाला आनंद झाला. हा हा म्हणता म्हणता 9 महिने सरले. वसंत ऋतूचे आगमन झाले. वसंत ऋतू सृजनाचा ऋतू. झाडाला नवीन पालवी फुटलेली. निसर्गही भगवंताच्या स्वागतासाठी सज्ज झाले. फुलं पानं पुन्हा पुन्हा मरलेली होती. आणि मग चैत्र शुद्ध नवमीचा दिवस, माध्यान्हाची वेळ, सुगंधी वारा वाहू लागला. आणि मग काय विचारता, दुपारची ती वेळ 12ची. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिची. गंधयुक्त तरीही वात उष्णते किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला गणपती, राम जन्मला. राम जन्मला गणपती, राम जन्मला. कौसल्या राणी हवी उघडी लोचने. दिपुनी जाय माय कथा पुत्र दर्शने. ओगळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला गणपती, राम जन्मला. राम जन्मला. गुलाल उधळा, जय जयकार करा. राम जन्मले, राम जन्मले. देवाने पुष्पवृष्टी केली. राणी कौसल्या पुत्रदर्शनाने दिपून गेली. कैकेयीने भरताला, सुमित्रेने लक्ष्मणाला आणि शत्रुघ्नाला जन्म दिला.
सूर्यवंश थोर त्यात जन्म घे रमापती, शेष शंख चक्र हेची बंधु त्यास शोभती, बंधु त्यास शोभती. अयोध्येत आनंदी आनंद झालेला. किशोराचे सडे घातलेले, गुढ्या तोरणे उभी राहिली, हत्तीवरून साखर वाटली. राजपुत्रांचा जय जयकार झाला. दुंदुबी चौघडे वाजू लागले. स्त्रिया गात गात राजवाड्याकडे धावल्या आणि यथावकाश जातकर्मविधी झाला. आणि मग रमवी जनासी म्हणून राम, तर भरण पोषण करणारा म्हणून भरत, उत्तम लक्षणाने युक्त म्हणून लक्ष्मण, तर शत्रूचा नायनाट करणारा म्हणून शत्रुघ्न, अशी नावे ठेवली. मग त्यांना स्नान घातलं. तुझं खाली ती मंगल स्नान, सुगंधी उठणे लावून जाण, निराकार ठेवूनी मन, हे सगुणाचे पूजन. अंगी अलंकार शोभती, पायी तोडर गरजती, शोभे मूठ रत्न जडित, गळा रत्नहार रुलत, गळा रत्नहार रुलत. ऐसा रमिला रामरतन, रघुनंदन मानस रमण. ऐसा रमिला रामरतन, रघुनंदन मानस रमण. मग त्यांचं नावे ठेवली. पाळण्यात घातलं. त्या पाळणा म्हणू लागले, इतरांची झोप उडवण्यासाठी आलेल्या या भगवंताला झोपवण्याचा प्रयत्न करतो ते. आज हे मत्त झालेले रावण आहे, भ्रष्टाचार आहे, दहशतवाद आहे. राम युवकांचा नेता आहे. अत्याचार हे सगळं किंवा आत्ता आलेले हे संकट, यातून पार पडायचं तर राम जन्माला यावा. रामाने काहीतरी चमत्कार करून दाखवावा, रामचरित्र गावावं. आणि म्हणून आज रामाचा जन्म करावा. आणि म्हणून म्हटले ते अगदी खरं आहे. राघवाची कथा पतित पावन, घाती भक्तजन आवडीने, घाती भक्तजन आवडीने. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की